नांदगाव खंडेश्वर शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। मंगळवारी सकाळी न्यू गणेश कॉलनी परिसरात धाडसी चोरी झाल्याचे उघडकीस आले असून चोरट्यांनी लाखोंच्या रोकडसह सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे। शिवाजी कॉलेजच्या मागे राहणाऱ्या मनीषा चरडे यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी कुलूप तोडले। कपाटातील 20,000 रुपयांची रोकड, 20 ग्रॅम सोने आणि 200 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले। धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी याच परिसरातील बावणे आणि हुमणे यांच्याकडेही चोरीचा प्रयत्न केला। चोरट्यांचा शिरजोरपणा इतका वाढला आहे की छोरिया नगर मधील डोंगरे यांच्या घरी खिडकीतून प्रवेश करताना एका मुलीने त्यांना पाहिले असता तिला चाकूचा धाक दाखविण्यात आला। मुलीने आरडाओरड केल्याने चोरटे तेथून पसार झाले। माझ्या घरी रात्रीनं 3 ते 3:30च्या दरम्यान 2-3 जण आलते आणि गेट उघडून ती खिडकी उघडली होती आणि माझी मुलगी तिच्या ताप असल्यामुळे ती उठून बसली होती। ते अंदर येऊन तिला चाकू दाखवून आम्ही उठल्याबरोबर आम्ही धावलो तर ते पळाले। चौघ जण होते ते। घटनेची माहिती मिळताच ठाणेदार लांबाडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे। शहरात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्राचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता नांदगाव खंडेश्वर पोलिसांसमोर आहे। होती आणि सकाळीच आज झाल्यानंतर बाहेर लाख खोललो आणि नंतर आतमध्ये यायला बसली तर बाहेरचं मध्ये सगळं अंदरचं कपाट वगैरे खोललं दिसलं। मग मी घाबरल्यानंतर मग मी बाहेर पळाली। आतमध्ये मी सोनं 12 ग्रामचा नेकलेस आहे, 2 कानातले जोड आहे सोन्याचे, तोरडे आहे, चांदी खूप आहे। हो काय गटाची होती नांदे भरायला जातो बा म्हणून, तर आता उद्या सकाळी येऊस तर म्हणून काही त्यानं भरले नाही आहे ते। आम्ही गरीब लोक आहे, माझा घरचा माणूस ड्युटी करते वावरात जाऊन, त्याच्यानंतर मग आम्ही आता एवढे गरीब लोक असल्यावर आमची पोलिसांनी भरपाई करून द्यावी एवढी माझी इच्छा आहे। चोरांना पकडून द्यावी आणि माझी भरपाई करून द्यावी। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।